तुझं तू बघ, माझं मी बघतो. आपण फक्त एकत्र झोपण्यापुरते एकत्र येऊया ह्याला काहीच मिनिंग नाहीये. तुम्ही माणूस असण्याची संवेदना सुद्धा गमवून बसाल एक दिवस. मग आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये फरक आहे की नाही? मग ह्या जबाबदाऱ्यांना अर्थ आहे की नाही? तर मग तुम्ही जन्माला येऊन तरी काय फायदा आहे? हल्ली लग्न ह्या संस्थेबद्दल अप्रोच खूप बदललाय असं नाही वाटत का? हो, निश्चित बदललंय. कारण मला असं वाटतं की लग्न म्हणजे जबाबदारी असते. तुम्ही कुणाची तरी जबाबदारी घेणं आणि ती आयुष्यभर निभावणं, आणि हा खूप मोठ्या कमिटमेंटचा भाग असतो. मला ती जबाबदारी नको असं इतक्या थिल्लरपणे त्याच्याकडे बघता येत नाही. लग्न झाल्यानंतर नुसतं ते 2 जणांचं सहजीवन नसतं, तर त्यामध्ये येणारी मुलं असतात आणि त्यामध्ये ते वाढत जाणारं, विस्तारत जाणारं कुटुंब असतं. तुमच्या भूमिका बदलत जातात. तुम्ही नवरा बायको असता सुरुवातीला, नंतर आई बाबा होता, नंतर आजी आजोबा होता. असे विविध रोल तुम्हाला ते जीवन कालामध्ये काढावे लागतात. पण अलीकडच्या काळात मी बघतो ते लिव्ह इन असे वगैरे रिलेशन, यानंतर अजून काही रिलेशनशिप येतील, अजून जबाबदाऱ्या टाळणाऱ्या गोष्टी होतील कदाचित. कालानुरूप ते आहे सगळं. पण मला असं वाटतं की मग शेवटी तुम्ही माणूस असण्याची संवेदना सुद्धा गमवून बसाल एक दिवस, जर सगळंच तुम्ही टाळत बसलात तर. मग आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये फरक आहे की नाही? आहे. का आहे? कारण प्राण्यांना विवेकबुद्धी नाही आहे, माणसाकडे ती निश्चित आहे. मग त्या विवेकबुद्धीला अनुसरून तुम्ही ती जबाबदारी स्वीकारता, कुटुंबाची, समाजाची, नागरिक म्हणून तुम्ही देशाची जबाबदारी स्वीकारता. मग ह्या जबाबदाऱ्यांना अर्थ आहे की नाही? जर अर्थ द्यायचाच नसेल तर मग तुम्ही जन्माला येऊन तरी काय फायदा आहे? मग जर तुम्ही जन्माला आलाच आहात माणूस म्हणून, तर तुम्हाला हे जबाबदारीने निभावलं पाहिजे असं मला वाटतं. माझ्या पिढीला जबाबदारी कमी घेण्याचं, कमी नाही, न घेणं आहे ना. न घेणं म्हणजे जबाबदारी नको. तुझं तू बघ, माझं मी बघतो. आपण फक्त एकत्र झोपण्यापुरते एकत्र येऊया ह्याला काहीच मिनिंग नाहीये. त्याच्यात काय गंमत आहे? काही जणांच्या दृष्टीने असेल, पण मग शेवटी त्या सगळ्या ह्याचं काय, समाजाच्या बॅलन्सचं काय? उद्या सगळीच अशी जर मंडळी झाली तर मग बहुतांश मंडळी अशी झाली तर म्हणजे आपण म्हणूयात ना, कुटुंब व्यवस्था ही कुठेतरी कोलमडेल. हा, मग ते प्रेम. आता बघ, पूर्वीच्या माझ्या आधीच्या पिढीमध्ये प्रेम म्हणजे काय असायचं? एक गजरा आणला की ते सिद्ध व्हायचं ना. किंवा मी जेवण जेवताना भाजीची चव आवडली की फक्त एका कटाक्षात मी सांगायचो ना. प्रेम इतकी छान गोष्ट आहे ना, ती सतत व्यक्त केली पाहिजे. आय लव्ह यू, आय लव्ह यू बरं का डार्लिंग, दरवेळेस फोनवर असं म्हटलं पाहिजे अशी गरज नाहीये. आपण असं म्हणतो की अव्यक्त भावना आहे ना ती कधी डोळ्याने कळली पाहिजे, कधी स्पर्शाने कळली पाहिजे, आणि त्यात गंमत आहे ना. मग ती गंमत पूर्वीच्या पिढ्यांमध्ये होती, मग ती आता आमच्या पिढीमध्ये मला शेवटची दिसतीये. यानंतरच्या पिढ्या जर जास्तीत जास्त बेजबाबदारपणे वागणार असतील तर मग त्यातली गंमतही जाईल बघ. म्हणून बघ, पूर्वीच्या काळात मला असं वाटतं की अगदी गाणी सुद्धा जुनी जी असतात तर ते पेनाने लिहायच्या ऐवजी रक्ताने लिहित असावेत असंच वाटतं आजही ते शब्द ऐकताना. आता मेटॅलिक झालं. आता मी एकच शब्द 25 वेळा गाण्यात वापरतो. ओले 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 म्हणजे काय? तुला शब्द सुचले नाहीत का? तिथे काहीच नाहीये का? ओले हेच खूप महत्वाचं आहे. तू ती गाणी बघ, आणि ते रहना रहे हम महका करेंगे बनके कली बनके सबा बागे वफा में, यामध्ये फरक आहे की नाही? आणि मेटॅलिक नाहीये. पूर्वीचं जे आहे ते हृदयाला छेडणारं आहे. मेटॅलिक जितकं होत जाईल तेवढं आपण बेभान होत जाऊ, तेवढी त्यातली गंमत जात राहील. हल्ली माणसांवरचं प्रेम कमी झालंय आणि वस्तूंवरचं प्रेम वाढलं. तू बघ ना, कडवटपणा उगाचच आहे. आता माणसांमध्ये इतका कडवटपणा आहे, मग ती त्यासाठी जबाबदार खूप गोष्टी आहेत. आता सोशल मीडियावर बघ ना, एखादा माणूस
मला 4 जणांना शिव्या दिल्याशिवाय झोपच येत नाही, अशी माणसं आहेत बघ. खरंय. एक काहीतरी फेक प्रोफाईल करायची आणि कुणीतरी काही दिसलं की तिथे पटकन जाऊन शिवी घालून आपलं वाईटच मोकळं. बोलायचं. वाईटच, चांगलं बोलायचंच नाहीये. पण हे घातक आहे. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.